कुसुमाग्रज मराठी साहित्यातील तेजस्वी तारा. कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी साहित्यातील एक झळाळत व्यक्तिमत्व होते. त्यांनी कविता, नाटक, कथा, कादंबरी आणि भाषांतर या विविध साहित्य प्रकारात आपली स्वतंत्र छाप उमटवली. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला आणि त्यांच्या साहित्य सेवेमुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळाले. कुसुमाग्रज यांच्या लेखणीत सामाजिक जाणीवा, मानवी स्वातंत्र्याची तळमळ आणि न्यायासाठीचा संघर्ष यांचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कवितांमध्ये भावनांची तीव्रता असून शब्दांना एक खास धार असते. त्यांनी मराठी साहित्यात केवळ सौंदर्य आणि भावनांचा प्रवाह दिला नाही, तर विचारांचा प्रकाशही निर्माण केला. त्यांचे नटसम्राट हे नाटक म्हणजे रंगभूमीवर एक अमूल्य ठेवा मानले जाते. या नाटकातील व्यक्तिरेखा आणि संवाद आजही रसिकांच्या मनात खोलवर रुजले आहेत. त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाने तरुण पिढीला नवा आशावाद दिला. कुसुमाग्रज यांच्या साहित्य सेवेमुळे अनेक सन्मान निर्माण झाले. कुसुमाग्रज यांच्या साहित्य सेवेसाठी अनेक सन्मान मिळाले. त्यांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याची आठवण अजून 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ही गोष्ट त्यांच्या कार्याची थेट पावती आहे. त्यांचं साहित्य प्रेरणादायी ठरतं. एकाच वेळी साहित्यिक सौंदर्याची आणि सामाजिक भानाची अनुभूती देणारं त्यांचं साहित्य आजही लोकांच्या मनात खोलवर रुजलेले आहे.